घेतात. नमस्कार मंडळी, मनीषाज किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ही माझी मैत्रीण आहे सुरेखा. हाय. आणि आम्ही सगळे आता इकडे भेटलेलो आहोत आणि तुळजाभवानीच्या मंदिरमध्ये आम्ही भेटलेलो आहे. तुम्हाला पूर्ण मंदिर आणि आमच्या इकडचे जे कोल्हापूरचे महाराज आहेत ते तुम्हाला दाखवते मी. हे आहेत आमच्या कोल्हापूरचे शाहू महाराज. बघा, अगदी रुबाबात आहेत आणि शाहू महाराजांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं फारच कमी आहे. हे तुळजाभवानीचं मंदिर आहे अंबा कोल्हापूरचं. आणि इकडे बघा अतिशय सगळ्यात जुन्या भिंती वगैरे आहेत. खूप सुंदर मंदिर आहे. सगळं जुनं आहे बांधकाम वगैरे. खांब वगैरे बघा पाहू शकता. आणि किती लोक आलेले तिकडे. इकडे माझ्या सगळ्या आम्ही मैत्रिणी इकडे भेटलेलो आहोत. उत्सव भरतो दसऱ्याच्या वेळेला. त्यावेळेला आपल्या महाराजांचे वंशज जे आहेत ते तर बकऱ्याचा बळी दिला जातो. एका गावामध्ये त्याचं मुंडकं वेगळं केलं जातं. ही परंपरा या तुळजाभवानी मंदिरात चालते. बर. हे तुळजापूरची ती भवानी आणि ही भवानी एकच आहे. होय ना. तिथं दर्शन घेतलं तर तुळजापूरचं दर्शन केल्याचं हे मिळतं. अशा पद्धतीचे पाहू शकता. या माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही 32 वर्षानंतर भेटलो. हे सगळं जे बांधकाम आहे ते पूर्वीचं जुनं बांधकाम आहे. दगडी बांधकाम आहे आणि अतिशय प्रशस्त बांधकाम आहे बघा. वाटलं पाहिजे का नाही. पण तुम्ही दोघी बी सासवळ जायचं. तुम्ही दोघी बी आमचं काय नाही तिरका काढलाय नालाय का. तिरका कसा आला का. हाय, मी मनीषा. हाय, मी वर्षा. हाय, मी सुरेखा. बोल की. मी मनीषा. सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, शाळेतल्या मैत्रिणी आहेत आणि लवकरच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. चला आता आम्ही कुठेतरी मस्त नाश्ता करतो. उद्या परवाशीला इकडे गेली त्या तिकडे गेल्या काय म्हणतो. हा आमच्या कोल्हापूरचा भवानी मंडप आहे आणि भवानी मंडपमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो आज. इकडे अंबाबाईचं मंदिर आहे
भवानी मंडप म्हणजे कोल्हापूरची शान आहे. आणि ह्या मैत्रिणी आता संसारासाठी काय काहीतरी घ्यायचं चाललंय. संसारिक वस्तू घ्यायला त्या अगं पण ती देवासमोर लावायची हो, बारीक वात लाव एवढं नको घ्यायचं ती वात तुम्ही भिजत नाही नव्हती. कसे किलो आहे काका? इथे तुम्हाला साड्या खूप छान आणि स्वस्त पण मिळतील. भवानी मंडप पासून थोड्या बाजूला आल्यानंतरच आहे अंबाबाई साडी सेंटर. अगं आता खायचं तर जरा चांगल्या ठिकाणी खाऊया ग. असं काय कसे आहे तो पेरू? 120 100 रुपये. नाही मला 1 किलो द्या. चांगली का अंबाबाईच्या मंदिरात आता वंज मी घेणार आहे. अंबाबाईच्या मंदिरात तिथं असते त्या कपितलीचं मार्केट. मी कसं आता घरी गेल्यानंतर खाईन ग. मी एकटीच नाही गेली कोल्हापूरमध्ये. आम्ही मैत्रिणी खूप वर्षाने भेटलो होतो. आम्ही तिघीजणी मनीषा आणि सुरेखा. आम्ही चौघी एकमेकीला ओळखत होतो, पण बाकीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांचे चेहरे मला ओळखतच नव्हते. तर खूप गप्पा खूप टप्पा आमच्या रमल्या. आणि मंदिरमध्ये जिथं आम्ही गप्पा मारत होतो तिथे मंदिर होतं, सगळे पब्लिक प्लेस होता. त्याच्यामुळे अजिबात आवाज म्हणजे आम्ही काय बोलतोय ते तुम्हाला समजतच नव्हतं. आणि इकडे आता आम्ही जेवण करत आहे. इकडे पण गप्पा करतच जेवण करत आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे सगळं. आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज घेतलं. ही मनीषा ही सुरेखा. तर अशा पद्धतीने जेवण झाल्यानंतर सगळ्याजणींनी केस वगैरे विंचरले, पावडर लावली. मेन म्हणजे सुरेखानं आणि मनीषानं दोघींनी पावडर लावली आणि केस विंचरले, थोडा मेकअप वगैरे केला. आम्ही जेवणाची पार्टी घेतली. घेतली मग असंच पाहिजे होय की नाही? होय की नाही? मग सगळ्याजणी व्यवस्थित जेवला नाहीसा माहितीये मला. सगळ्याजणी काही व्यवस्थित जेवला नाहीसा माहितीये मला. कारण नॉनव्हेज जेवण पाहिजे होतं. हा ना, नेक्स्ट टाइम या माझ्याकडे जेवायला. महिला काही गिफ्ट देऊया काय आमच्या? अगं काही नको गिफ्ट वगैरे काही नको ग. कशाला गिफ्ट? आणि फोटो काढलेत की आठवण आहे की फोटोंची आपल्या. पहिल्यांदा भेटली म्हणून हे गिफ्ट. बिल नंतर आता गिफ्ट दिले असा व्हिडिओ झाला की परत आपण खर्च ठेवून तिनं आम्हाला जेवण दिलं. पहिल्यांदा ती मनीषाला आमच्याकडून एक छोटीशी भेट. थँक्यू. सगळ्यांनी मला बघा मस्त अशी बॅग दिलेली आहे. पहिला सुंदर अशी बॅग आहे, मला पण आवडली. त्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं. आणि आज आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलेल्या आहे. सगळ्यांना मस्त वाटला, आनंद वाटला एकमेकाला भेटून. अरे आपण असं वल्गरी पण बोललोय ना ग. एकदम गावंढळ बोललेलं आहे. आम्ही जे शाळेत होतो ना मस्त आज दिवस खरंच चांगलं वाटलं, छान वाटलं. कसा दिवस गेला हे. आणि सहजासहजी आम्ही आज भेटलो. म्हणजे कालपर्यंत काही प्लॅन नव्हता, अचानक आमची भेट झाली. आणि या सगळ्यांना थँक्यू. ओके पर्स वर करा किती